महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांना जोडणारा वर्धा नदीवरील महत्त्वाचा पूल अचानक वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। राज्य महामार्ग क्रमांक 369 SH 369 वर तेलंगणा प्रशासनाने लोखंडी अडथळे उभारून वाहतूक रोखल्याने दोन्ही राज्यांमधील दळणवळण विस्कळीत झाले आहे। कोणतीही अधिकृत सूचना अथवा शासकीय आदेश न देता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप ग्रामपंचायत पोडसाने केला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। 2008 मध्ये बांधण्यात आलेला हा पूल महाराष्ट्रातील पोडसा आणि तेलंगणातील वेंकटराव पेट गावांदरम्यानचा जीवनदायी दुवा मानला जातो। गेल्या अनेक वर्षांपासून हा मार्ग दक्षिण भारताशी जोडणारा महत्त्वाचा संपर्क मार्ग म्हणून वापरला जात आहे। मात्र अचानक मार्ग बंद झाल्याने हैदराबादकडे जाणाऱ्या रुग्णवाहिका अडकल्या असून आपत्कालीन आरोग्य सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे। शेतकरी, व्यापारी आणि माल वाहतूक करणाऱ्यांचे आर्थिक गणितही कोलमडले असून सीमा भागातील जनजीवनावर मोठा परिणाम दिसून येत आहे। दरम्यान ग्रामपंचायत पोडसाचे सरपंच तथा प्रशासक देवीदास सातपुते यांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार नोंदवत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे। संविधानाने दिलेल्या मुक्त संचाराच्या अधिकारावर गदा आणल्याचा आरोप करत SH 369 मार्गावरील अडथळे त्वरित हटवून वाहतूक पूर्ववत करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे। लोकराज्य टीव्ही न्यूज, चंद्रपूर।